अध्यापन प्रतिमानं म्हणजे टीचिंगबद्दलची जी प्रतिमान आहेत, मॉडेल्स आहेत, त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. आता होतं असं, की ही खूप सारी नावं आहेत, 20 ते 25 आहेत, तशी 23 आहेत. पण ही सगळी लक्ष ठेवता येतात का? ठेवता येतात, तो वेगळा मुद्दा. मुद्दा हा आहे, सगळी लक्ष ठेवायची गरज आहे का? ॲटलिस्ट प्रत्येक म्हणजे जसं की ज्ञानात्मक काही आहेत, काही व्यक्तिगत आहेत, काही सामाजिक आहेत आणि काही वर्तनवाली आहेत. मग प्रत्येकातली एक दोन जर महत्त्वाची जर केली तरी तुम्हाला उत्तर येऊ शकतं. कारण या आशयावर प्रश्न मॅक्सिमम टाईम हाही टी-टीला प्रश्न विचारलाच आहे, की मोस्ट ऑफ द टाईम खूप वेळा प्रश्न हे जोड्या स्वरूपात असतात आणि चारपैकी एक दोन जरी माहीत असतील ना तर एलिमिनेशन टेक्निकनं मी सांगतो कसं आणि त्यानुसार उत्तर सुटू शकतं. जसं की यामध्ये स्मरणशक्ती प्रतिमान बरोबर. तर या स्मरणशक्ती प्रतिमानमध्ये की आपल्या जेरी लुकस यांनी सांगितलं होतं की या अध्यापन प्रतिमानामध्ये विद्यार्थ्याचं स्मरणशक्ती मेमरी वाढवण्याला जोर द्यावा. म्हणजे एकचं उत्तर ड यायला पाहिजे, एकचं उत्तर ड यायला पाहिजे. मग तेव्हा तुमचे हे दोन ऑप्शन उडून गेले. बघा एका याच्यात दोन उडून गेले. मग दुसरं होतं आपलं व्यक्तिगतमधलं सर्जनात्मक प्रतिमान की ज्यामध्ये विद्यार्थ्याच्या क्रिएटिव्हिटीला नवोत्क्रमाला जोर द्यावा, त्यासाठी त्याच्या स्वतःच्या कल्पकतेला पुरावा द्यावा, उत्साह द्यावा. मग हे कोणी मांडलं होतं? हे मांडलं होतं विल्यम गॉर्डननं. आणि सगळ्यात लोकप्रिय ही जी व्याख्या आहे मानसशास्त्रज्ञाने दिलेली, ही सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आणि प्रसिद्ध आहे. म्हणजे ही माहीत असायला पाहिजे. दोनचं उत्तर अ. तर दोनचं उत्तर अ आहे तर हा ऑप्शनसुद्धा उडला आणि उत्तर माझं येऊन जातं. मला हे बाकीचे दोघं नसते माहीत तरी चाललं असतं. आणि सांगू का, कधी कधी एकावरून उत्तर सुटून जाईल. असा प्रश्न पुढच्या वेळेस बघू.